छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं ठाणे महापालिकेच्या वतीनं त्यांना अभिवादन आज करण्यात आलं। महापालिका मुख्यालयातील नरेंद्र बळाळ सभागृह येथे झालेल्या कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जी गोदेपुरे, उपायुक्त उमेश बिरारी यांनी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला। या कार्यक्रमाचा आरंभ राज्यगीतानं करण्यात आला। तसंच महापालिकेच्या सुरक्षा दलातील आरक्षक योगेश्वर विस्पुते यांनी खड्या आवाजात महाराजांची थोरवी सांगणारा पोवाडाही सादर केला। या कार्यक्रमासह महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारीही उपस्थित होते। त्यानंतर मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जी गोदेपुरे, उपायुक्त माहिती व जनसंपर्क उमेश बिरारी, उपायुक्त शंकर पाटोळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। यावेळी नागरिकांनी जय भवानी जय शिवाजीचा निनाद करून महाराजांना सन्मानाचा मुजरा केला। तसंच कळवानाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासही अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जी गोदेपुरे, उपायुक्त उमेश बिरारी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। ठाणे महापालिका मुख्यालयातील पत्रकार कक्षातही छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे आणि महापालिकेचे अधिकारी, पत्रकार संघाचे पदाधिकारी, सदस्य, पत्रकारही उपस्थित होते। 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ। त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ। तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा। महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे। एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे। यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता। ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा। धन्यवाद। ठाण्यातील मुंब्रा परिसरात अब्दुल कलाम मैदानात मुनावर फारुक याचा एक कार्यक्रम नुकताच पार पडला। कळवा मुंब्रा विधानसभेचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। दरम्यान यावेळी मुनावर फारुकला पाहण्याकरिता त्याच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। तसंच गर्दीचा फायदा घेत अनेक चोरट्यांनीही संधीचा फायदा यावेळी उचलला। कार्यक्रमात आलेल्या प्रेक्षकांचे मोबाईल फोन चोरीला गेल्याची घटना घडली। तर कार्यक्रमात प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यानं यावेळी गोंधळही उडाला होता। पोलीस कर्मचाऱ्यांनी काहींवर लाठीचार्ज केल्याचंही यावेळी दिसून आलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे पोलीस एकावेळी आलेल्या कारवाईनं एकच खळबळ उडाली आहे। एका पोलीस निरीक्षकासह 39 अंमलदारांची वाहतूक पोलीस उपायुक्तांच्या आदेशानं बदली करण्यात आली आहे। त्यांच्या जागी संपूर्ण ठाणे पोलीस आयुक्तालयातील विविध कर्मचाऱ्यांची तात्पुरती बदली मुंब्रा वाहतूक उपविभागात करण्यात आली आहे। या प्रकारानंतर ठाणे पोलीस दलात खळबळ उडाली आहे। अशा प्रकारे संपूर्ण उपविभागाची बदली होण्याचं हे पहिलंच प्रकरण असल्याचं बोललं जातंय। या निर्णयाने उपविभागातील सर्वच्या सर्व अधिकारी आणि अंमलदार यांची ठाणे पोलीस मुख्यालयात तडकाफडकी बदली झाली आहे। केंद्र सरकारच्या अमृत 2 योजनेअंतर्गत कोपरी परिसरात 2 जलकुंभांना मंजुरी मिळाली आहे। त्यामुळे नेहमी भेडसावणाऱ्या पाणी टंचाईपासून कोपरीवासियांची आता सुटका होणार आहे। कोपरी परिसराची लोकसंख्या 1 लाखाहून अधिक असून त्या तुलनेत होणारा पाणी पुरवठा मात्र तोकडा आहे। पाणी साठवण क्षमता कमी असल्यानं नेहमीच कोपरीकरांना पाणी टंचाई भेडसावते।
कोपरी येथे 40 वर्षांपूर्वी उभारलेल्या 2 जलकुंभांची दुरावस्था झाली आहे. या जलकुंभातील काही ठिकाणांहून पाण्याची गळती होत असल्यामुळे अस्वच्छताही होत होती. त्याचबरोबर जलकुंभ कोसळून हानी होण्याचीही भीती होती. याबाबत आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावकर यांच्या माध्यमातून माजी नगरसेवक भरत चव्हाण यांनी पत्रव्यवहार केला होता. अखेर या योजनेत कोपरी भागाचा समावेश करण्यात येऊन नवीन 2 जलकुंभांना मंजुरी देण्यात आली आहे. हे नवीन जलकुंभ जुन्या जलकुंभांच्या जागी उभारण्यात येणार आहेत. नव्या जलकुंभामुळे पुरेशा दाबानं कोपरी परिसरात पाणी पुरवठा होईल. येथील पाणी साठवण क्षमता वाढवून पुरेसा पाणी पुरवठा कोपरीकरांना होणार आहे. येत्या 2 ते 3 दिवसात कंत्राटदाराला कामाचा कार्यादेश दिला जाईल. त्यामुळे लवकरच काम पूर्ण होऊन रहिवाशांना पाणी पुरवठा मिळणार आहे. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. ठाणे जिल्ह्यातील तलावपाळी येथे शिवस्मारक असून आज शिवजयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेड ठाणेच्या वतीनं जिल्हा अध्यक्ष सतीश पाटील, संजीव येंद्रे, सत्यवान, काशीद, महेश पालो, तुषार पानसरे आदी पदाधिकारी गेले असता त्यांच्या निदर्शनास आलं की शिवस्मारकाच्या खाली एका टेबलवर शिवरायांच्या फोटोच्या बाजूला रामाचा फोटो ठेवण्यात आलाय. आज शिवरायांची जयंती आहे, त्यामुळे शिवरायांचा जय जयकार होणं, त्यांचे विचार मांडणं अपेक्षित असताना रामाचा जय जयकार का? आम्ही रामविरोधी नाहीत, परंतु आज रामनवमी नसताना किंवा श्रीरामाचा कुठलाही प्रोग्राम नसताना शिवाजी महाराजांच्या बाजूला रामाचा फोटो लावण्याचा उद्देश काय, असं मत सतीश पाटील यांनी व्यक्त केले. रामाचा फोटो लावून शिवाजी महाराजांचं महत्त्व कमी करण्याचा हा प्रयत्न आहे का, असा प्रश्नही त्यांनी विचारला. हा फोटो कोणी आणि का लावला याबद्दल प्रशासनानं खुलासा घ्यावा आणि यापुढे असे प्रकार घडू नयेत याची खबरदारी घ्यावी, असा इशारा सतीश पाटील यांनी दिलाय. तसंच यापुढे महापुरुषांच्या जयंतीनिमित्त ठाणे शहरात महापालिकेकडून रोषणाई करण्यात यावी, अशी मागणीही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं यावेळी करण्यात आली. मोठा सण साजरा होत असतो ठाण्यामध्ये दरवर्षी, तर माझी प्रशासनाला विनंती आहे का पुढच्या वर्षी जसा राष्ट्रीय उत्सव प्रत्येक वेळेस साजरा करता जातो, त्यावेळेस इथेही हा राष्ट्रीय सण मोठ्या उत्सवात साजरा झाला पाहिजे, अशी मी माझी प्रशासनाला विनंती करत आहे. आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीने मी या गोष्टीचा मी निषेध करत आहे. यापुढे अशी कोणतीही घटना झाली नाही पाहिजे. शासकीय कार्यक्रम आहे, शासकीय शिवजयंती आहे, याचं गांभीर्याने प्रशासनाने विचार करावा. जय जिजाऊ, जय शिवराय. मी सतीश बळीराम पाटील, ठाणा जिल्हा अध्यक्ष संभाजी ब्रिगेड.